स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये किती अनिश्चितता आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. यात आपण काय करू शकतो? वर्ल्ड चॅम्पियन इंडियन क्रिकेट टीमचा आपला कॅप्टन रोहित शर्मा काय म्हणतो? कंट्रोल द कंट्रोलेबल. म्हणजे काय? सध्या या सिच्युएशनमध्ये आपण एकच गोष्ट करू शकतो, तो म्हणजे अभ्यास. सायन्स वाचायचं राहिले, करंटची रिव्हिजन करायची राहिले, अशी जर सिच्युएशन असेल तर अजूनही वेळ आहे. गो फॉर इट. नमस्कार, मी विजया. स्वागत करते आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये. कंबाईन एक्झाम 2024मध्ये माझी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर यापदी निवड झालेली आहे. खूप जण मला सोशल मीडियावर DM करतायत की कंबाईनसाठी काय स्ट्रॅटेजी वापरली आणि प्रत्यक्षात सुद्धा भेटल्यावर गाईड करा अशी रिक्वेस्ट येते. गाईड करण्या इतकी तर मोठी एक्सपर्ट मी नाही आहे, पण मी स्वतः कंबाईन एक्झाममध्ये 60+ मार्क्स जाण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरली हे तुम्हाला सांगणार आहे. चला तर. MPSCमध्ये PYQ हा गुरुमंत्र आहे असं प्रत्येक टॉपर, प्रत्येक पोस्ट होल्डर आणि प्रत्येक शिक्षक सांगत असतात. तर मी पण हेच सांगेल, PYQ हे तोंड पाठच असले पाहिजेत. त्यातून जर क्वेश्चन आला तर चुकला नाही पाहिजे. आता पॉलिटी आणि जिओ हे सगळ्यांचे आवडते विषयच असणार आहेत. यामध्ये अजिबात मार्क्स जाऊ द्यायचं नाही. एक लक्षात ठेवा, यात झालेली सिली मिस्टेक आपल्याला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. पॉलिटीमध्ये विशेषतः कंबाईनचा विचार करता राज्य विधिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यावर जास्त प्रश्न येताना दिसत आहेत. ज्यांचा पॉलिटी खूप छान आहे त्यांनी तर अजिबात मार्क्स जाऊ देऊ नका. 15 पैकी 15 कसे आणता येईल हे बघा, त्यामुळं तुम्ही लीडवर राहाल. हिस्ट्रीचा गेल्या 3 वर्षातला ट्रेंड पाहता कामगार चळवळीवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न आहेत. 1857 व आदिवासी उठाव यावरही क्वेश्चन आहेत. शाहू फुले आंबेडकर पैकी एक क्वेश्चन फिक्स असतो, हे तुम्ही पण PYQ वरून तुम्हाला सुद्धा नोटीस झालं असेल. जे मुख्य समाजसुधारक आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्याशी रिलेटेड जे समाजसुधारक आहेत त्यांच्या पण संस्था, वृत्तपत्र यांच्यावर थोडं काम करा. कारण तुम्ही ऑलरेडी परिक्रमा आणि इतर मॅगझिन्समधून केलेलं असणार आहे. त्याचे शॉर्ट नोट्स काढले असतील तर बेटर आहे. रिव्हिजन करणं सोपं होईल. नाहीतर आतापर्यंत जरी करंट केलं नसेल तरी वन डे रिव्हिजन असो, यूट्यूबवर कुठले मॅरेथॉन लेक्चर्स असो, त्यामधून कसंही करून कव्हर करा. 10+ मार्क्स तिथं आलेच पाहिजेत. आता राहिला सगळ्यांचा आवडीचा विषय सायन्स. सायन्सबद्दल असलेली तुमची भीती आधी डोक्यातून काढून टाका. सायन्सचे स्पेसिफिक टॉपिक्स तरी आधी व्यवस्थित करा. जसं की बायोमध्ये प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन, ह्युमन बॉडी, डिसीजेस. फिजिक्समध्ये लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी हे चॅप्टर्स आधी पक्के करून ठेवा. इकोमध्ये तुम्हाला फॅक्ट्सची जर भीती वाटत असेल तर एक लक्षात ठेवा, फॅक्ट्सवर एखाद दुसरा क्वेश्चन असतो. बाकी मोस्ट ऑफ क्वेश्चन कन्सेप्टवर असतात. त्यामुळे आधी तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर ठेवा. काही न येण्यापेक्षा 6, 8, 10 मार्कांपर्यंत पोहोचत गेला तर तुमचाच फायदा आहे. मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये अजूनही 9, 10 असेच मार्क्स येत आहेत. तर याला एकच ऑप्शन आहे, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. मला सुद्धा सुरुवातीला 9-10 मार्क्सच यायचे, पण जेव्हा मी प्रॅक्टिस वाढवली आणि टेस्ट पेपर सॉल्व्ह केले तेव्हा रोजच्या रोज 20 क्वेश्चन्स टाईम लावून सोडवा, त्याचा सराव करा. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट सुद्धा तुमचं व्यवस्थित होईल. आणि हो, PYQ बरोबरच अजून एक गुरुमंत्र तुम्हाला देते की फुल लेंथ पेपरची प्रॅक्टिस करा. जेवढे होता होईल तेवढे टेस्ट पेपर सॉल्व्ह करा. मी स्वतः टेस्ट सिरीज आणि टेस्ट पेपर्स भरपूर सोडवल्या. 55 मिनिटाचा टायमर ठेवा आणि फुल लेंथ पेपर रोज एक तरी सोडवा एक्झाम येईपर्यंत. यामुळे काय होणार आहे, टाईम मॅनेजमेंट तुमचं व्यवस्थित होणार आहे. तुमचं लॉजिक कुठं लागतं किंवा नाही लागत हे तुम्हाला कळणार आहे. आणि एखादा लूप होल राहिला असेल तर त्याच्यावर तुम्हाला काम करता येईल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे स्पर्धेची भीती तुमची कमी होईल. पुन्हा एकदा सांगते, मार्क्सचं टार्गेट ठेवा. मी स्वतः सुरुवातीला 61 आणि नंतर 65 मार्कांचं टार्गेट ठेवलं आहे आणि 63 मार्क्स गट ब ला मी अचीव्ह केलेले आहेत. वाढती स्पर्धा आणि वाढता कट ऑफ पाहता टार्गेट मोठं ठेवण्याचं मी सजेशन तुम्हाला देईल. तर एक्झॅक्ट मार्क्स मॅनिफेस्ट करायचे असतील तर त्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनची 17 सेकंड्स मेथड मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूयात लॉ ऑफ अट्रॅक्शनची पहिली टेक्निक 17 सेकंड्स मॅनिफेस्टेशन. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.